आज आहे वसुबारस आणि अशा प्रकारे वसुबारसची रांगोळी स्पीड कमी हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग। तर आजपासून दिवाळीला झालेली आहे सुरुवात। आज आहे वसुबारस आणि तर सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा आणि आनंदात अशी दिवाळी करा आणि आनंदी राहा। तर आजच्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे। नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राइब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा। तर कामं सगळे झालेले आहे। शानू गेलेली आहे शाळेत आणि स्वयंपाक माझा सुरू आहे। भाजी वरण भात झालेला आहे, आता फक्त पोळ्या राहिल्या। तर भाजी फोडणी वगैरे देऊन दिली आणि मग पूजा करायला बसली मी। पूजा वगैरे झाली आणि आज वसुबारस आहे तर त्यामुळे घरी जे देवघरात जे गाय वासरू आहे तर त्याचं छान दही दुधानी छान स्नान करून अभिषेक करून छान पूजा करून घेतली आणि आता मी इथे आली आहे तुळशीची पूजा करायला। तर तुळशीची सुद्धा पूजा झाली आणि विचार करत होती की आज छान मस्त छोटंसं गाय आणि वासरू काढणार म्हणजे रांगोळी। तर शानूच्या शाळेत होती रांगोळीची स्पर्धा, त्याच्यामुळे ती कलर सगळी घेऊन गेलेली आहे सोबत। त्याच्यामुळे माझ्यापाशी उरला तो फक्त हा व्हाईट कलर, तर तोच कामाचा आहे। तर आता मी छोटंसं असं मोबाईलमध्ये एखादी बघते गाय वासरू आणि तेच काढून बघते। तर चला मग काढून झाल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्यासोबत तर शेअर करणारच। चला तर अशा प्रकारे वसुबारसची रांगोळी जी आहे ती काढून झालेली आहे। हे बघा छोटूशी काढली, जास्त टाइम वेस्ट न करता आणि पटकन झाली। कशी वाटली कमेंट्स करून सांगाल। त्यामध्ये थोडं पाणी पण चाललं कारण मी आत्ताच पूजा केली तुळशीची, तर पाणी पण चाललं त्यामध्ये, पण छान वाटत आहे गाय आणि वासरू। रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर मी स्वयंपाक केला आणि याच्या स्वयंपाकात वालाच्या शेंगाची भाजी वरण भात पोळी केलेली होती आणि देवाला नैवेद्यसुद्धा दाखवून दिलेला होता। आणि आज कन्फ्युजन असं झालेलं होतं की एकादशी आणि वसुबारस एकाच दिवशी आली, तर मी आज तर नैवेद्य दाखवायला नव्हता पाहिजे, पण झालं ते आता। बघशील हळू ते तिच्या येणंच करण तेव्हा म्हणजे कसं म्हणतील समजन का बा नाही असं जर केलं तर तसं उतरता येते आपल्याला। ते समजलं की इकडला पायडल तिकडे नेला म्हणजे इकडून हे पडते बा। कर 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 अर्ध पायडल कर अर्ध इकडल्याच पायानी वर ने आता दे बार। हसते जास्त हसते पहिले उभं राहायचं। पहिले उतरून जायचं शानू, पहिले शीटवरून उतरायचं। शीटवरून म्हणजे खाली होऊन जायचं। असा पाय नाही टेकवायचा। घे अजून चक्कर मार, अजून एक चक्कर मार। अशी जाऊन अशी आणि उतरायचं सीटवरून पाय नाही पुरवायचे। तर ही न्यू सायकल जी आहे ही न्यू सायकल तिला तिच्या आजोबांनी गिफ्ट केलेली आहे दिवाळी निमित्त, कारण तिची जी जुनी सायकल होती ती पण त्यांनीच दिली होती घेऊन। तर ती सायकल तिला आता खूप छोटी पडत होती आणि तिनेच डिमांड केली होती आप्पा मला सायकल गिफ्ट घेऊन पाहिजे म्हणून मग तिच्या आप्पांनी दिवाळीला तिला सायकल घेऊन दिलेली आहे। आणि बघू शकता तिने पहिल्याच ट्रायमध्ये सायकल छान चालवली, फक्त तिला थोडासा उतरताना चढताना प्रॉब्लेम येत होता आणि पायडल कसं स्टार्ट करायचं तर ते सांगत होते तिचे पप्पा, आणि तिचे पप्पा होते, काका होते, मी होती, तर बस त्याच्याच मागे होता आम्ही तिघेही जण। आणि तिला थोडासा मग ते उतरताना थोडा प्रॉब्लेम येत होता ना, मग थोडी ती घाबरत होती। स्पीड कमी एवढा गोल राऊंड मारून आली। हळू मी काय म्हणताय आपल्याला जिथे थांबायचं असलं ना तिथून स्पीड कमी करायची। ब्रेक नाही करता येत का तुला? स्पीड कमी करायची जिथे थांबायचं आहे तिथून। फक्त समोरचा ब्रेक नाही दाबायचा, समोरचा ब्रेक नाही दाबायचा, मागचाच ब्रेक।
हा दाबाचा. हो पडतेच नाही तर. जा अजून एक चक्कर मारून ये. मार जोराने पायडल. उभी हो उभी. उभी हो उभी. उभी हो पायडल वर. ब्रेक सर ब्रेक करा तर सांगा तिथे ब्रेक. मागे पलटून नको पाहू. अहो अशा अहो पायडल नको मारू. पायडल नको मारू. पायडल मारूच नको. पायडल मारू. बस सोड. सायंकाळ झालेली आणि दिवाबत्तीचा वेळ झालेला आहे. वेळ तर थोडा मला आज जरा जास्तच वेळ झाला आणि नेमका आजच वेळ झाला दिवाबत्ती करायसाठी. कारण मी बाहेर झाडांना पाणी देत बसली आणि घरातले सगळे कामं भांडे होते. 2-3 भांडे होते. झाडझूड होती करायची. कपडे आणायचे होते वरून. तर ते सगळे कामं माझे राहून गेले आणि मला थोडंसं डाळ वगैरे निसमूस करायची होती कारण दळण दळून आणायचं होतं बेसन वगैरे. तर त्याच्यातच वेळ चालला गेला माझा आणि आता शेवटी दिवे लावायला वेळ झाला. तर पटकन दिवाबत्ती करून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. आज ना 5च दिवे लावून घेणार मी कारण सगळे दिवे जे आहे ते व्यवस्थित साफ करून घेतले होते मी सकाळी. तर ते थोडे ओलेच होते. सकाळी नाही दुपारी. तर म्हणून ते थोडेसे ओलेच होते. तर त्यामुळे ते दिवे काही लावले नाही. आणि हे जे माझे रेग्युलर यूज करते मी दिवे तर ते जे आहे स्वच्छ धुवून वाळून सुकून राहते नेहमीच. तर मी म्हणजे अल्टरनेट वापरत राहते ना. तर तेच मग दिवे लावून घेतले आणि 2 दिवे दरवाजात ठेवले. एक तुळशीपाशी एक रांगोळीपाशी आणि एक पाठीमागच्या दरवाजामध्ये. तर दिवाबत्ती करून झाली आणि बघू शकता तुम्ही छान वाटत आहे ना. असं म्हणजे दिवाळीसारखं आणखी जर दिवे असते ना आणखी छान वाटलेलं असतं. तर आज आणि मला माहिती नाही काऊन तर एकदम असं आळस आणि झोप येत होती. खूप झोप येऊन राहिलेली आहे. एकतर काल व्यवस्थित झोप झालेली नाही आणि सकाळीच लवकर उठावं लागलं त्यामुळे थोडीशी झोप येऊन आली आहे. मला अनारसे करायचे होते आज. शेवसुद्धा करायचे होते पण काही समजून नाही राहिलं. बघते नाहीतर उद्याचा दिवस आहे आणखी आहे पूर्ण दिवस. नंतर कधी करता येते उद्या वगैरे बघते. आता मला खूप कंटाळा येत आहे. कंटाळ्यापेक्षा मला झोप जास्त येत आहे. मी आज लवकर जेवण करते आणि झोपते. आधी स्वयंपाकाचा सुद्धा काम नाही आहे कारण आज आमचं एवढा उशिरा जेवण झालं कारण हे इतक्या लेट आले की खूप उशिरा जेवण झालं. त्यामुळे आता जेवणाची काही गरज वाटून नाही राहिली आहे मला. आणि वालाच्या शेंगाची भाजी केली होती त्याच्यामुळे हे तर मस्त जेवण केलं यांनी. म्हणजे हे बोलत होते मगाशी की माझं खूप जास्त जेवण झालं. तर मी पण आज एक पोळी जास्त खाल्ली कारण की भाजी वालाच्या शेंगाची भाजी आता कसं फर्स्ट एवढा म्हणजे या सीझनमधली पहिली भाजी होती. तर पहिली भाजी केली मी. तर त्याच्यामुळे चांगलं असं मस्त असं जेवण झालं. त्यामुळे ना स्वयंपाकाची काही गरज नाही आहे आज. मगांच्या थोड्याशा पोळ्या आहे भाजी आहे भात आहे. तर यांना जेवायचं असेल तर जेवण. मी तर जेवणार नाही. मी थोडा वेळ थोडंसं असं फिरून येते बाहेरून चक्कर मारून किंवा मग काहीच करायची इच्छा होत नाही मला. मग असं वाटत आहे की आत्ताच झोपून जाऊ. खूप झोप येते मला. तर चला मी आजच्या व्लॉगला पण इथेच एंड करते. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर. आणि उद्या आहे धनतेरस तर उद्याचा सुद्धा ब्लॉग बघायला विसरू नका. थँक्यू बाय.